नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज धाराशिव शहरामध्ये वितरण कंपनीवर काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाचा नेमका हेतू काय आहे ते आपण विचारणार आहेत। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे युवक काँग्रेसचे काय म्हणलं नाव गणेश पवार सर या ठिकाणी आहेत। नेमकं कशाबद्दल हा मोर्चा काढला होता आणि काय मागण्या होत्या विचारूया। पवार सर, नेमकं आज काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे, नेमकं काय मागण्या होत्या? हे बघा, हे सरकार जेव्हापासून आलंय या ठिकाणी महागाईचा एवढा भडका उडाला आहे। युवकांचा तर आम्ही प्रश्न युवक काँग्रेस मार्फत हे करतोच, पण हे सर्वसामान्यांच्या पैशाला ह्यांनी झळा हे करत आहे की स्मार्ट मीटर, की ह्याचं बिल त्याच्या बाहेर येत आहे, की त्याचं स्मार्ट नाव दिले पण ते स्मार्ट नसून हे एक अदानी अंबानीचं किस्सा भरण्याचं काम या ठिकाणी करत आहे। आणि ह्या सर्वांचा विचार करून धाराशिव काँग्रेस कमिटीने या ठिकाणी MSCBच्या ऑफिसवर मोर्चा काढलेला आहे। इथून काळात आता त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी जर आमच्या या मागणीला विचार नाही केला तर तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू। जे अध्यक्ष आहे तिथले अभियंता आहेत त्यांनी काय शब्द दिला? ते म्हणले हेच एक प्रशासनाचा निर्णय आहे, आम्ही काही एवढं या ठिकाणी आम्हाला तेवढं अधिकार नाही, पण आम्ही तुमच्या मागणीवर पोहोचू। पण आम्ही त्याला सांगितलं तुम्ही मागणी नाही पोहोचवलं तर यानंतर आम्ही पूर्ण जेवढे मीटर लावून देणार नाही, फोडाफोडी होईल आणि इथं आम्ही ठिय्या आंदोलन करू। तुमचं युवक काँग्रेस ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने विरोध करणार आहे? आता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमचा विरोध कोणत्या प्रकारे राहणार आहे? ग्रामीण भागातला जो काही शेतकरी आहे हा त्यांना स्मार्ट मीटर बद्दल माहिती नाहीये, त्यामुळे आता एकाने बिल दाखवलं की 3-3.5 हजार बिल त्यांनी देत आहेत। मग कुठल्या पद्धतीने तुम्ही बिल देत आहेत? असं जर होत असेल तर आम्ही ग्रामीण भागात जाऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ते मीटर आम्ही पुढून टाकू। जी MSCB जी आहे ती मनमानी कारभार करायला असं म्हणायचं? 100% मनमानी कारभार चालू आहे आणि कुठेतरी जे उद्योजक आहे अदानी अंबानी यांचा किस्सा भरण्याचं काम केंद्रीय सरकार आजपर्यंत करत आहे आणि इथूनही करत आहे असं दिसत आहे। त्यांना आम्ही विरोध करत आहे। शेतकऱ्याला, सर्वसामान्य जनतेला तुम्ही काँग्रेसच्या वतीने काय आवाहन करणार? शेतकऱ्यांना घाबरू नका, आम्ही तुमच्याशी पाठीशी आहे। कोणाला जर अशा अडचणी असतील त्यांनी जाहीरपणे आम्हाला काँग्रेसला सांगावे, आम्ही त्यांच्याशी ठामपणे पाठीमागे उभं राहून योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधात जे काय होईल ते करू आम्ही। तुमचं नाव आणि पद सांगा। मी गणेश पवार, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस धाराशिव ग्रामीण। हे गणेश पवार आहेत, ग्रामीण भागाचे काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। जर MSCBनं सर्वसामान्य आणि शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर आमचं आंदोलन तीव्र राहणार, अशा पद्धतीनं त्यांनी आवाहन केलंय आणि शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला आवाहन केलंय तुम्ही घाबरू नका, काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे, अशा पद्धतीने ही आवाहन केलंय। तर शेतकरी बांधवांनो, पत्रकारांचं ही आव्हान आहे, मनमाने कारभार करणारे आणि स्मार्ट मीटर म्हणून मीटर लावून जर मनमाने बिल आकारित असेल तर तुम्ही सर्वांनी विरोध करावा आणि लोकशाहीच्या माध्यमातून तीव्र विरोध असावा, अशा पद्धतीचं आव्हान काँग्रेसच्या वतीनं आणि पत्रकार म्हणून मी खडतर प्रवासच्या वतीनं सुद्धा आव्हान करतो की घाबरू नका, मनमाने कारभार हाणून पाडा, अन्यायाचा प्रतिकार करा। धन्यवाद। पाहूया नेमकं काय होतंय ते येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा, स्मार्ट मीटरला विरोध करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।